Hello everyone, welcome to Global Online स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती मॅम आणि आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर्स CET एक्झाम 2024 अंतर्गत चर्चा करणार आहोत. मागील काही सेशनमध्ये आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये प्रिन्सिपल सोल्युशन पाहिलेलं होतं. त्यासोबतच आपण काही लीगल ॲप्टिट्यूड रिलेटेड हे लॉचं नेचर आणि क्वालिफिकेशन म्हणजे काही थेअरी देखील आपण पाहत आहोत. त्याच पुढचं आपण आज लॉच्या मधील लीगल थेअरीमध्ये आपण क्रिमिनल लॉ नेमका काय आहे, गुन्हेगारी कायदा काय असतो हे आपण पाहणार आहोत. हे पाहण्याचं नेमकं कारण काय आहे, कारण आपण जेव्हा क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण चर्चा करत होतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात आल्या की काही थेरॉटिकल बाबी आहेत त्या समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्यानुसार 2 लेक्चर आपण ठरवल्यानुसार की काही लेक्चर आपले थेरॉटिकल राहतील, काही लेक्चर आपले क्वेश्चन आन्सर MCQ टाईपमध्ये आपण घेणार आहोत. आठवड्यातून 4 दिवस आपण लेक्चर घेणार आहोत. त्यामध्ये आपण 2 लेक्चर थेरॉटिकल आणि 2 लेक्चर MCQ मध्ये आपण तयारी करणार आहोत, जेणेकरून तुमच्या परीक्षेच्या पिरियडमध्ये किंवा परीक्षेच्या ह्या कालावधीमध्ये तुमची जास्तीत जास्त तयार होणे अपेक्षित आहे. ठीक आहे, तर ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत, तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस रेकॉर्डेड लेक्चर्स आणि लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील, त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, जेणेकरून आपली ही जी एक्झाम आहे ती दोन्ही माध्यमातून घेतली जाते. त्यासोबतच 15+ मॉक टेस्ट देखील अवेलेबल होणार आहे, तसेच 2000+ MCQ सिरीज असणार आहे आणि सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहे. तर याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. या कोर्ससाठीची फी आहे, फी अगदी माफक आहे, फक्त आहे 2400 रुपये. ठीक आहे, तर आपण ग्लोबल ऑनलाईन ॲप हे डाउनलोड कसे कराल, तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप हे आपण डाउनलोड करून घ्या. त्यासोबतच हे पेज तुम्हाला समोर येईल, त्यामध्ये MS सेट 2024 पेपर फर्स्ट असं येऊन स्टोअरमध्ये तुम्हाला जायचं आहे. हे ॲडव्हर्टाईज झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला CET असं टाईप करून तुम्हाला आमच्या ज्या काही CET आहेत त्या तुम्हाला पाहता येतील. त्यामध्ये आपल्याला 5 इयर्सची CET हवे, तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स सेट ह्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचं नाव एनरोल करता येतं किंवा त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आजच्या सेशनमध्ये आजचं आपलं थेरॉटिकल सेशन असणार. त्यामध्ये जे काही लॉज आहेत, आपण मागच्या सेशनमध्ये लॉचे नेचर आणि क्वालिफिकेशन पाहिलेलं होतं. आजच्या सेशनमध्ये नेमका गुन्हेगारी कायदा किंवा क्रिमिनल लॉ नेमका कशाशी संबंधित असतो, काय असतो, तो आपण आज पाहणार आहोत. तर फौजदारी कायदा हा काय आहे, तर हा एक कायद्याचाच भाग आहे जो गुन्ह्याशी संबंधित असतो. म्हणजे गुन्ह्यांना सामान्यतः काय तर राज्याविरुद्धचे गुन्हे असं देखील संबोधलं जातं. कारण का तर राज्याविरुद्धच्या कृतीच्या विरुद्ध जर विरोधाची गोष्ट केली असेल तर त्याला गुन्हेगारी कायदा किंवा राज्याविरुद्धचा गुन्हा असं म्हटलं जातं. आता नियमांचे काही भाग म्हणून वर्तन परिभाषित केले जातात, म्हणजे राज्याद्वारे प्रतिबंधित केले जातात. कारण का तर जनतेची सुरक्षा आणि कल्याण धोक्यात आणण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी किंवा अन्यथा गोष्टी धोक्यात आणण्यासाठी ज्या काही कृती केल्या जातात किंवा एकंदरीत कायद्याचे उल्लंघन केले जाते, अशा काही कृती असतात त्यांना एकंदरीत गुन्हा असं संबोधलं जातं. आणि या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना काय शिक्षेची तरतूद या ठिकाणी फौजदारी कायद्यामध्ये करण्यात आलेली असते. मग फौजदारी कायदा, ज्याला दंड कायदा असंही म्हटलं जातं, त्यात सामान्य जनतेला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारी कृतीशी संबंधित राज्याच्या आमदारांनी लिहिलेल्या म्हणजे राज्याचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या नियमांचा या ठिकाणी समावेश होतो. त्यासोबतच यात गुन्हेगारी प्रक्रियेचा देखील समावेश होत असताना आपल्याला दिसून येतो. गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या प्रतिवादींना चार्जकडे प्रयत्न करणे किंवा शिक्षा देणे, तुरुंगात टाकणे यासारख्या संबंधित गोष्टी यामध्ये अंतर्भूत असतात. संशयिताची काय केली जाते, तर चौकशी केली जाते, आरोप कसे लावले जातात, खटला कसा चालू जातो हे देखील नियंत्रित करण्याचं काम हे फौजदारी कायद्याअंतर्गत केलं जातं. मग अनेक कायदे हे गुन्हेगारी शिक्षेची धमकी देऊन अंमलात आणले जातात. त्यासोबतच फौजदारी कायद्यातील काही अधिक ज्ञात गोष्टी खालीलप्रमाणे आपल्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर ऍक्ट रिस्क म्हणजे नेमकं काय, तर ऍक्ट रिस्क म्हणजे शारीरिक घटना, हा मानवी वर्तनाचा शारीरिक परिणाम आहे जो पुरेसा हानिकारक असलेला दिसून येतो, म्हणून तो दंडनीय असतो. मग IPCच्या कलम 32 नुसार कायद्यामध्ये काय बेकायदेशीर वगळणे समाविष्ट आहे. उदाहरणार्थ A बंदुकीतून गोळीबार करतो, कुणाला B ला मारतो. शूटिंग करत असताना एक बंदूक धरतो, ट्रिगरवर त्याचे बोट ठेवतो, ट्रिगर खेचतो, परिणामी काय होतं,
गोळी बंदुकीतून निघते. मग ऍक्ट रिअस तयार करण्यासाठी गोळी काय होते तर बीच्या शरीरात शिरून त्याचा मृत्यू किंवा दुखापत झाल्यास त्याचा परिणाम पुढचा असा होतो, म्हणजे तो मृत्यू होतो किंवा तो ऍक्ट्रेस म्हणजे शारीरिक घटना किंवा शारीरिक इजा किंवा शारीरिक परिणाम करण्याच्या उद्देशाने केलेली घटना असते. ठीक आहे. तर त्यासोबतच मेन्स रिया पण ही एक गोष्ट आहे, ती नेमकी काय आहे तर मेन्स रिया हे गुन्हेगारी दायित्वाच्या आवश्यक घटकापैकी एक गोष्ट आहे, जी की कायद्याने निश्चित केलेलं कृत्य जे आहे ते स्वेच्छेने केले जाते. कुणाकडून जेव्हा एककडून केले जाते तेव्हा तो एकंदरीत फौजदारी गुन्हा केला जातो असं म्हटलं जातं. आता मेन्स रिया संज्ञेचा संज्ञाचे त्याला स्वेच्छेला किंवा स्वच्छाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. स्वतःहून घडलेली गोष्ट असते किंवा गुन्हेगारी कृत्य मागील ते कारण हेतू असू शकतो. सामान्यतः कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे मन निर्दोष असेल तर तो गुन्हा होत नाही असं म्हटलं जातं, पण एखाद्या व्यक्तीला गुन्हेगारी स्वरूपात जबाबदार ठरवण्यासाठी तिचा नेमका हेतू काय होता, ठीक आहे, काय दोष होता, योग्य मनाची स्थिती काय होती ते बघणं आवश्यक आहे. त्या कन्सेप्टला मेन्स रिया असं म्हटलं जातं. या सिद्धांताचे मूळ आपलं कुठे दिसतं तर लॅटिन मॅक्सिम ऍक्टस नॉन फॅसिटरीन निसिमिन्सिरिया मध्ये व्यक्त केलेले आहे. म्हणजे कृती मनुष्याला दोषी ठरवत नाही जोपर्यंत मन देखील दोषी होत, म्हणजे तो त्या मागे जर तो सदोष करत असेल, सदोष गुन्हेगारी करत असेल तर ती गोष्ट त्यामध्ये दिसून येते. पण या ठिकाणी व्यक्तीचे मन निर्दोष असेल तर तो गुन्हा होत नसतो. तर एखाद्या व्यक्तीला गुन्हेगारी स्वरूपात कधी जबाबदार ठरवण्यात तो चुकीचा हेतू किंवा काही दोष किंवा योग्य मनाची स्थिती काय केली जाते तपासली जाते. आता उदाहरण दाखल काय म्हणता येईल की ए चालत असताना घसरला आणि पडला, तो पडताच त्याचा तोल गेला आणि त्याच्याबरोबर त्याने बी ला देखील खाली खेचले. मग बीचं काय झालं की डोकं त्याच्यामुळं किंवा भिंतीवरती आदळलं, मग डोक्याला बीच्या दुखापत झाली, त्या ठिकाणी बीचा मृत्यू झाला. मग हत्येसाठी ए ला दोषी धरायचे का? कारण का चालता चालता ए स्वतःहून पडला का अचानक पडला, ठीक आहे पडला, स्वतः पडत असताना त्याने बी ला देखील खेचले, बी ला खेचला असल्या कारण बी ला दुखापत होऊन तो जागीच मृत्यू झाला असेल तर या ठिकाणी ए चा उद्देश होता का, तो निर्दोष म्हणजे काय म्हणते उद्देश होता का असं की स्वतःहून त्याला पाडण्याची त्याची इच्छा होती का किंवा मुद्दामून ही गोष्ट केली होती का, ते नाही, तर ती व्यक्तीची मान निर्दोष होतं, म्हणजे या ठिकाणी गुन्हा होत नाही असं म्हटलं आहे. आता एच्या हत्येचा व्याख्याचा एक पूर्ण भाग पूर्ण करतो काय ऍक्टस रिया म्हणजे मृत्यूला कारणीभूत कृती करणे, परंतु तरीही तो खुनाचा गुन्हा मानत नाही. कारण का खुनाच्या गुन्ह्यात आणखी एक गोष्ट आवश्यक म्हणजे काय मृत्यू घडवून आणण्याचा जो काही हेतू असतो तो त्या ठिकाणी दोषी धर म्हणजे हेतू जो होता तो निर्दोष असलेला दिसून येतो. जे मुद्दा म्हणून जाणून ती गोष्ट केली का नाहीये, तर अशा पद्धतीने ही मेन्स रिया कन्सेप्ट आहे. पुढचं काय तर एक्सेप्शन प्रोव्हाइडेड म्हणजे प्रकरण 4 अंतर्गत प्रदान केलेले काही अपवाद आहेत. तर ते काय अपवाद आहेत तर वस्तुस्थितीची चूक म्हणजे नेमकं आयपीसीच्या कलम 76 मुळे एखाद्या व्यक्तीने जे कृत्य केले ते कायद्याने तथ्याच्या चुकीच्या अंतर्गत गुन्हा आहे किंवा कायद्याच्या चुकीच्या अधीन आहे, ज्यामुळे तिला असे कृत्य करण्यास कायद्याने बांधील केले जाते किंवा सद्भावनेने त्याच्यावरती विश्वास ठेवला जातो. उदाहरण दाखल काय बघता येईल तर ए न्यायालयाचा अधिकार आहे, त्याने काय केलं वायला अटक करण्याचे आदेश दिले. योग्य चौकशात काय दिसून आले की झेड हा वाय आहे असं म्हणून झेडला अटक करण्यात आलेली आहे. मग ए ने कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाहीये. मग आयपीसी कलम 79 अंतर्गत एखाद्या व्यक्तीने कायद्याने जे केले ते सत्याच्या चुकी केली किंवा कायद्याच्या चुकीच्या अधीन नाही किंवा गुन्हा आहे, ज्यामुळे तिला असे करणे किंवा कृत्य करणे न्याय आहे असं सद्भावनेने विश्वास ठेवण्यास काय केलं जातं प्रवृत्त केलं जातं. म्हणजे अशा अंतर्गत 4 अंतर्गत जे काही प्रदान केलेले अपवादात्मक कायदे ते या ठिकाणी पाहायला मिळतात. आता अपघात नेमका काय आहे तर अपघात म्हणजे काय तर आयपीसीचे कलम 80 निर्दोष किंवा कायदेशीर रीतीने केलेल्या कोणत्याही निष्पाप किंवा कायदेशीर कृत्यास काय देते सूट देते, ज्यामुळे अपघात किंवा दुर्दैवी परिणाम होऊ शकतो. मग आरोपीने या अपवादाचा लाभ घेण्यासाठी हे दर्शवणे आवश्यक असते की कायदा करताना योग्य काळजीने सावधगिरी बाळगली होती की नव्हती. ठीक आहे. त्यासोबतच गुन्हेगारी हेतूची अनुपस्थिती म्हणजे काय होतं तर हे अपवाद मनाची अस्वस्थता नशेचा समावेश या आधारावर आधारित असलेला दिसून येते की आरोपीने कृत्य करताना किंवा गुन्हेगार करताना त्याचा नेमका हेतू काय होता. व उदाहरण दाखल काय तर आयपीसीच्या कलम 82 अन्वये 7 वर्षाखालील मुलाने केलेले कृत्य गुन्हा ठरत नसतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी या गोष्टी पाहायला मिळतात. पुढे काय आहे तर अनसाउंड म्हणजे अस्वस्थ मन असेल म्हणजे कलम 84 च्या अंतर्गत काय आहे तर अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या कृतीशी संबंधित असताना दिसून येतं. म्हणजे कलम
84 अन्वये कृत्य करत असताना एखाद्या व्यक्तीला गुन्हेगारी जबाबदारीतून सूट दिली जाते. का बरं? तो अस्वस्थ मनाचा होता म्हणून दिली जाते, किंवा तो एकतर जाणून घेण्यास काय होता, असमर्थ होता असंही म्हटलं जातं. सोबतच कायद्याने असमर्थ असणं म्हणजे काय, तर कायद्याचे स्वरूप किंवा तो जे करत होता ते चुकीचे होते किंवा कायद्या विरुद्ध होते, याकरिता तो असमर्थ होता. भारतीय वेडेपणाचा कायदा काय सांगतो की या कशावरती मतावर ठाम आहे, तर वैद्यकीय वेडेपणा, कायदेशीर वेडेपणा किंवा मनाची अस्वस्थता एकमेकापासून भिन्न आहेत. म्हणजे पूर्वीच्या केवळ वैद्यकीय कारणावरती ह्या अवलंबून असल्या दिसून येतात. नंतरच्या आरोपीला आरोपातून निर्दोष मुक्त करण्यासाठी कायद्याच्या न्यायालयात सिद्ध होण्याच्या घटकावर अवलंबून असलेला दिसून येतो. त्याला अस्वस्थ मन असं म्हटलं जातं. नशा ही कन्सेप्ट काय किंवा त्याला काय म्हणतात, इंटॉक्सिकेशन म्हणजे काय नेमकं, तर आयपीसीच्या 3 अन्वये एखाद्या व्यक्तीला नशेच्या अस्वस्थतेत कृत्य केल्याच्या जबाबदारीतून काय केले जाते, मुक्त केले जाईल, जर कृत्याच्या वेळी ती व्यक्ती नशेमुळे त्याच्या कृत्याचे स्वरूप जाणून घेण्यास काय असेल, असमर्थ असेल, किंवा तो जे चुकीचे किंवा कायद्याच्या विरुद्ध ते कार्य करत असेल. म्हणजे नशा ही जी कन्सेप्ट आहे ती एखाद्या व्यक्तीला त्याच्या अवस्थेत त्या व्यक्तीला कृत्य करण्यासाठी काय असतं की त्या जबाबदारीतून मुक्त केले जाते किंवा त्या कृत्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी ती गोष्ट असमर्थ असल्याचं सांगितलं जातं. तर कन्सेंट नेमकं काय, संमती कशा बाबत आहे, तर आयपीसीच्या कलम 87 अंतर्गत काय तरतूद आहे, तर ज्या व्यक्तीला हानी पोहोचली ती व्यक्ती 18 वर्षापेक्षा जास्त वयाची असेल आणि त्याने अशी हानी सहन करण्यास संमती दिली असेल तर काही गुन्हा होत नसतो. म्हणजे काय, तर अशी तरतूद आहे की ज्या कृतीसाठी संमती दिली जाते ती मृत्यू किंवा गंभीर दुखापत होण्याच्या हेतूची नसावी. उदाहरण काय बघता येईल, तर ए आणि झेड मनोरंजनासाठी एकमेकांना कुंपण घालण्यास सहमत आहेत. मग या कराराचा अर्थ काय होतो की अशा कुंपणाच्या वेळी चुकीच्या खेळाशिवाय होऊ शकणारी कोणतीही हानी सहन करण्याची प्रत्येकाची संमती आहे. आणि जर ए निपक्ष खेळत असतात, झेडला जर समजा चुकून दुखापत झाली, तर ए ने कोणताही गुन्हा केलेला नाही असं समजण्यात येतं. कारण का, तर ते एकमेकांच्या संमतीने झालेली गोष्ट असते. त्यासोबतच क्षुल्लक कृत्य आयपीसीच्या कलम 95 मध्ये काय दिले, तर एखाद्या कृत्यामुळे होणारी हानी इतकी कमी असेल की सामान्य भावना स्वभावाच्या व्यक्तीने अशा हानीची तक्रार केली नाही तर ते कृत्य गुन्हा ठरणार नाही. तर हे अनेकदा क्षुल्लकतेचे संरक्षण म्हणून ते काय केलं जातं, ओळखलं जातं. आता खाजगी संरक्षण काय, प्रायव्हेट डिफेन्स नेमकं काय, तर आयपीसीचे कलम 96 ते 106 मध्ये आपल्याला खाजगी संरक्षणाच्या अधिकाराशी संबंधित सांगितलेलं आहे. आणि इतरांच्या बेकायदेशीर आक्रमणाविरुद्धच्या व्यक्तीच्या जीवनाचे, मालमत्तेचे संरक्षण करण्याचा अधिकाराची मान्यता आहे. म्हणजे आयपीसीच्या कलम 96 मध्ये असं म्हटलंय की खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा वापर करताना कोणताही गुन्हा केला जात नाही. मग आयपीसीचे कलम 97 शरीर आणि मालमत्तेच्या खाजगी संरक्षणाच्या अधिकाराची काय करते, व्याख्या करते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. आयपीसीच्या कलम 99 मध्ये समाविष्ट असलेल्या निर्बंधाच्या अधीन मानवी शरीरावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही गुन्ह्याविरुद्ध शरीर आणि इतर कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावरती काय, तो खाजगी संरक्षण गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो. त्यासोबत आयपीसीच्या कलम 99 मध्ये आणखी निर्बंधापैकी काय सांगितले, तर खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा वापर किती प्रमाणात केला जाऊ शकतो. त्यासोबत कोणत्याही परिस्थितीत या उद्देशाने आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त हानी पोहोचवू शकत नाही. पुढे कलम 100 काय सांगतं, तर शरीराच्या खाजगी संरक्षणाचा अधिकार मृत्यूला कारणीभूत ठरतो. संपूर्णपणे यशस्वी होण्यासाठी बचावाच्या अधिकाराच्या याचिकेसाठी आरोपीने काय सिद्ध केले पाहिजे, की आरोपीच्या बाजूने खाजगी बचाव करण्याचा अधिकार अस्तित्वात आहे आणि हा अधिकार मृत्यूला कारणीभूत आहे. ज्यामुळे जर न्यायालयाने ही याचिका फेटाळली तर 2 मार्गाने त्याला याचिका सादर करता येतील. नेमकी काय, तर एकीकडे असे मानले जाऊ शकते की शरीराच्या खाजगी संरक्षण अधिकार हा अस्तित्वात होता, तथापि आवश्यकतेपेक्षा काय जास्त नुकसान झाले किंवा वैकल्पिकरित्या हा अधिकार मृत्यूला कारणीभूत ठरला नसेल. आणि दुसरी परिस्थिती काय, तर वस्तुस्थितीचे कौतुक केल्यावर खाजगी संरक्षणाचा अधिकार अजिबात अस्तित्वात नव्हतं असं मानलं जाईल. अशा पद्धतीने आपला खाजगी अधिकार नेमकं कोणते आहेत, त्याचे नेमके संरक्षण काय आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हत्या काय किंवा सदोष मनुष्यवध काय नेमकं आहे, तर आयपीसीच्या कलम 299 मध्ये दोषी मनुष्यवधाची व्याख्या केली की
शारीरिक इजा करण्याच्या उद्देशाने कृत्य करून जो व्यक्ती किंवा जो कोणी मृत्यू घडवून आणतो तो मृत्यूस कारणीभूत ठरतो किंवा अशा कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे हे माहीत असल्याने तो निर्दोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरत असतो, जे की त्याला हत्या असं म्हटलेलं आहे. उदाहरण दाखल काय बघता येईल तर एक आपण हेही क्वेश्चन आन्सर मध्ये आपण पाहिलं होतं की एक झुडूप आहे त्यामध्ये झेड झुडपामागे असल्याचे माहिती आहे, पण हे बी ला माहिती नाही. मग ए काय करतो की कारण बनवण्याच्या हेतूने किंवा झेडचा मृत्यू होण्याची शक्यता हे माहिती असून देखील बी ला झुडपावरती आग लावण्यास काय करतो, प्रवृत्त करायला होतो किंवा गोळीबार करण्यास प्रवृत्त करायला होतं. मग बी ने काय केलं की झेडला गोळीबार करून ठार मारले. म्हणजे बी ला माहिती आहे का की त्या ठिकाणी झुडपाच्या मागे झेड ही व्यक्ती आहे, तर नाही. ए ला हे माहिती आहे, पण बी ला या कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी असू शकत नाही. पण ए ने काय केले की दोषी मनुष्यवधाचा गुन्हा केलेला आहे असं म्हटलं जाते. येते लक्षात की या ठिकाणी ए ला माहिती आहे की झुडपाच्या मागे झेड ही व्यक्ती आहे, बी ला माहिती नाही. पण ए ने काय केले, बी ला त्या ठिकाणी गोळीबार करायला सांगितलं किंवा आग लावण्यासाठी सांगितलं होतं. त्यामुळे बीच्या या कृत्यामुळे झेडचा मृत्यू झालेला असतो, पण बी ला ठिकाणी दोषी ठरू शकत नाही, मात्र ए ला ठरू शकतो, कारण ए ने तसं कृत्य करण्यास भाग पडलेलं असतं. म्हणून त्याला मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावरती काय केला जातो, लागू केला जातो. आता खून किंवा मर्डर काय कन्सेप्ट आहे तर कलम 300 हत्येची व्याख्या करते, तर कलम 302 हत्येसाठी शिक्षा प्रदान करते. 307 मध्ये हत्येच्या प्रयत्नासाठी काय करते, शिक्षा प्रदान केली जाते. मग खुनाचे आवश्यक घटक काय आहेत तर दोषी हत्या म्हणजे हत्या ती जर केली असेल तर त्यामुळे मृत्यूचे कारण होऊ शकते, शारीरिक इजा करण्याचा हेतू असेल, इजा झाल्यावर मृत्यू होण्याची शक्यता असेल किंवा सामान्य मार्गात पुरेशी शारीरिक इजा करण्याचा हेतू देखील असू शकतो. निसर्गाच्या मृत्यूस देखील ती कारणीभूत ठरू शकतो. म्हणजे एखादी तुम्हाला त्याला एखादी शारीरिक इजा झाली असेल, त्यानंतर जर त्याचा मृत्यू झाला असेल तर ती निसर्गाच्या मृत्यूस नैसर्गिकरित्या जर मृत्यू झाला असेल तर ती त्या अगोदर पुरेशी शारीरिक इजा झाल्या कारणास्तव झालेली त्याला खून देखील असं म्हटलं जाऊ शकतं. आता ह्या ठिकाणी कृती इतकी धोकादायक असू शकते की सर्व संभाव्यतेमुळे तो व्यक्ती मृत्यू असेल किंवा शारीरिक इजा होण्याची शक्यता आहे. असे कृत्य काय असावे, न्याय नसावे असं म्हटलेलं आहे. मग ज्या ठिकाणी अशी कृती गंभीर अचानक चेतावणीवरती केली जाते किंवा जिथे व्यक्ती मालमत्तेच्या खाजगी संरक्षण अधिकाऱ्याविषयी आहे असं म्हटलं जातं, त्यासोबतच कृती सार्वजनिक सेवकाने अधिकार ओलांडण्यासाठी किंवा सार्वजनिक सेवकाला मदत करण्यासाठी केली जाते, ज्या ठिकाणी कृत्य सदिन लढत पूर्व नियोजित केलेलं असतं. त्यासोबतच जिथे 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मृत व्यक्तीच्या संमतीने हे कृत्य केले जात असेल तर त्या ठिकाणी त्याला खून किंवा मर्डर केलाय असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की खुनाची सर्व प्रकरणे ही दोषी मनुष्यवधाच्या श्रेणीत येतात, परंतु दोषी हत्याकांडाची सर्व प्रकरणे या श्रेणीत येत नाहीत. ठीक आहे. म्हणजे के एम नानावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आकाशवाणी 1962 ची जी काही केस होती त्या ठिकाणी गंभीर आणि अचानक चिथावून देणारी असलेली दिसून आलेली आहे. आता IPC चे कलम 300 ची मध्ये काय नेमकी व्याख्या सांगतात तर एक त्याला मारण्याच्या उद्देशाने झेड गोळी झाडते, परिणामी झेड मरतो. एक काय करतो, खून करतो. दोन काय तर झेडच्या आजारात प्रसूत होत आहे जाणून ए त्याच्यावरती काय करतो, प्रहार करून मृत्यू होण्याची शक्यता, म्हणजे त्याला शारीरिक इजा करण्याच्या उद्देशाने प्रहार करतो. मग अपघातामुळे काय होतो, झेड मरण पावतो. मग एक खुनासाठी दोषी आहे जरी प्रकृतीच्या सामान्य कारणास्तव हा फटका एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीत मृत्यूला कारणीभूत ठरण्यासाठी पुरेसा असू शकतो. परंतु जर ए झेड कोणत्याही आजाराने प्रसूत होत आहे माहिती नसेल तर त्याला असा आघात द्या की प्रकृतीच्या सामान्य वाटचालीत एखाद्या व्यक्तीची तब्येत ठणठणीत असताना इथे ए असला तरी तो मारणार नाही, कारण शारीरिक इजा पोहोचवण्याचा इरादा असलेला हा खुनाचा दोषी नाही. जर त्याचा मृत्यू आणि शारीरिक दुखापतीमुळे मृत्यू ओढवण्याचा हेतू नसेल तर तो मृत्यूला कारणीभूत ठरेल असं म्हटलेलं आहे, जे की IPC कलम 300 अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे. आता काही त्याला एक्सेप्शनल आहेत का कलम 300 ला तर ती हलवता येण्याजोगी मालमत्ता असावी, चोरीबाबत आहे. IPC चे कलम 378 ची चोरी व्याख्या करते. काय नमूद केले तर कोणत्याही व्यक्तीला ताब्यातून अप्रामाणिकपणे कोणतीही हलवण्यायोग्य मालमत्ता त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय काढून घेण्याच्या हेतूने ती मालमत्ता अशा
घेण्याच्या हेतूने हलवली तर त्याला चोरी केली जाते असं म्हटलं जातं. म्हणजे चोरीचा गुन्हा ठरवण्यासाठी खालील काही घटक आवश्यक आहेत. कोणाच्याही ताब्यात त्या व्यक्तीच्या ताब्यातून काढून घेण्याचा अप्रामाणिक हेतू असेल, म्हणजे असे घेण्याच्या क्रमाने त्याच्या संमतीशिवाय पुढे जात असेल, म्हणजे झेडच्या संमतीशिवाय झेडच्या ताब्यातून अप्रामाणिकपणे एखादं झाड काढून घेण्याच्या उद्देशाने ए झेडच्या जमिनीवर झाड तोडतो, ए ने असे करण्यासाठी झाड तोडतात त्याने चोरी केली असं म्हटलं जातं. त्यासोबतच ए झेडचा नोकर असल्याने झेडने झेडच्या प्लेटची काळजी सोपलेली झेडच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे प्लेट पळवून घेऊन जाणे म्हणजे ए ने नेमके या ठिकाणी चोरी केली आहे असं म्हटलं जातं. मग ए महामार्गावर पडलेली अंगठी सापडली ती कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यात नाही, ते घेऊन कोणतीही चोरी करत नाही जरी तो मालमत्तेचा गुन्हेगारी गैरवापर होत असेल तर. अतिशय चांगलं उदाहरण आहे या ठिकाणी. त्यासोबतच ए सद्भावनेने झेडची मालमत्ता ही ए ची स्वतःची मालमत्ता आहे असे मानून ती मालमत्ता बी च्या ताब्यात घेतो. इथे झेड अप्रामाणिकपणा घेत नाही म्हणून ते चोरी करत नाही. म्हणजे अशा पद्धतीने काही गोष्टी चोरीच्या बाबत ज्या काही अपवादात्मक आहेत त्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता नेमकी खंडणी म्हणजे काय? बऱ्याच वेळा क्वेश्चन मध्ये आपल्याला खंडणी हा प्रकार येताना दिसतो. तर आयपीसी कलम 383 मध्ये खंडणीची व्याख्या केली जी की जो कोणी हेतुपुरस्पर कोणत्याही व्यक्तीला त्या व्यक्तीला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला दुखापत होण्याची भीती दाखवतो, त्याद्वारे त्या व्यक्तीला अप्रामाणिकपणे प्रवृत्त करतो किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणतीही मालमत्ता किंवा मौल्यवान सुरक्षा किंवा स्वाक्षरी केलेली सील केलेली कोणतीही वस्तू ज्यामध्ये रूपांतरित केली जाऊ शकते अशा कोणत्याही व्यक्तीला देण्यास तो घाबरेल. म्हणजे मौल्यवान सुरक्षा खंडणी करत असतो. उदाहरण काय तर ए ने झेडला धमकी दिली की तो झेडच्या मुलाला चुकीच्या कैदेत ठेवले जोपर्यंत झेड स्वाक्षरी करत नाही आणि ए ला काही पैसे देण्यासाठी झेडला बंधनकारक असलेली वचनपत्रिका वितरित करत नाही. झेड नोट ए ला चिन्हे आहेत आणि वचनबद्ध खंडणी काय करतो या ठिकाणी वितरित करतो. म्हणजे अशा प्रकारे काय खंडणीमध्ये एकतर भीती दाखवण्याचा प्रकार असतो, व्यक्ती अप्रामाणिकपणे प्रवृत्त करत असते, कोणत्याही व्यक्तीला दुखापत होण्याची किंवा दुखापत करण्याची उद्देश देखील असू शकतो. त्यासोबत गुन्हेगारी गैरव्यवहार काय असू शकतो तर कलम 403 मध्ये मालमत्तेच्या अप्रामाणिक गैरवापराचे स्पष्टीकरण देताना दिसतो. जो कोणी अप्रामाणिकपणे कोणत्याही जंगम मालमत्तेचा गैरवापर करतो किंवा स्वतःच्या वापरात रूपांतर करतो त्याला 2 वर्षापर्यंत वाढू शकणाऱ्या एका वर्णाची कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्हीचीही शिक्षा होऊ शकते. उदाहरणार्थ ए झेडच्या ताब्यातून झेडची मालमत्ता सद्भावनेने घेतो, विश्वास ठेवतो जेव्हा तो काय प्रामाणिकपणे किंवा तो ती मालमत्ता स्वतःचीच असते. म्हणजे चोरीसाठी ए दोषी नाही परंतु ए त्याची चूक जाणून घेऊन अप्रामाणिकपणे मालमत्तेचा वापर स्वतःच्या वापरासाठी केला तर तो त्या कलमासाठी गुन्ह्यासाठी काय ठरतो दोषी ठरत असताना दिसून येतो. चिटिंग काय आहे? फसवणूक. तर आयपीसी कलम 415 अंतर्गत फसवणुकीची व्याख्या करण्यात आलेली आहे. कोणतीही व्यक्ती फसवणूक करून अप्रामाणिकपणे फसवणूक झालेल्या व्यक्तीला कोणतीही मालमत्ता कोणत्याही व्यक्तीला देण्यास काय असते प्रवृत्त करते किंवा कोणतीही व्यक्ती त्या मालमत्ता राखून ठेवण्यास संमती देते किंवा फसवणूक झालेल्या व्यक्तीला हेतू पुरस्पर असे काही करण्यास काय करते प्रवृत्त करते किंवा ते करू शकत नाही जे तो करणार नाही असंही दाखवू शकते. म्हणजे इतका जर तो इतका फसला नसेल किंवा कोणतेही कृत्य वगळून त्या व्यक्तीचे शरीर मन प्रतिष्ठा मालमत्तेचे नुकसान हानी पोचण्याची शक्यता असेल तर त्या ठिकाणी त्याला फसवणूक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ ए सिव्हिल सर्व्हिस मध्ये असलेला खोटे वाचून जाणून बुजून झेडची फसवणूक करतो आणि अशा प्रकारे अप्रामाणिकपणे झेडला त्याला क्रेडिट वस्तूवर ठेवण्यास प्रवृत्त करतो ज्याच्यासाठी तो पैसे देऊ इच्छित नसतो. म्हणजे अशा ठिकाणी ए हा झेडला फसवल्याबद्दल काय होतो दोषी ठरू शकतो. त्यासोबत विश्वासार्हतेचा भंग नेमकं काय असतं तर आयपीसी कलम 403 मध्ये क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टचे स्पष्टीकरण देताना दिसून येतो. म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मालमत्तेवर किंवा त्याच्यावर वर्चस्व सोपवून किंवा अप्रामाणिकपणे त्या मालमत्तेचा काय गैरवापर करतो किंवा स्वतःच्या वापरात त्याचं रूपांतर करतो, तसेच कायद्याच्या कोणत्याही दिशानिर्देशांचे उल्लंघन करून त्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणे वापर करतो किंवा त्याची विल्हेवाट लावतो, कोणता ट्रस्ट डिस्चार्ज करायचा किंवा कोणत्याही कायदेशीर कराराचा काय करायचं व्यक्त किंवा नियत आहे किंवा जाणून बुजून इतर कोणत्याही व्यक्तीला असं करण्यासाठी त्रास होतो त्याला विश्वासार्ह गुन्हेगारी उल्लंघन केलं असं म्हटलं जातं. जे ए मृत व्यक्तीच्या इच्छेची अंमलबजावणी करणारा अप्रामाणिकपणे कायद्याचे उल्लंघन करतो जो त्याला इच्छेनुसार
परिणाम विभाजित करण्यास सांगत असतो. तो स्वतःच्या वापरासाठी ती गोष्ट करत असताना दिसतो. म्हणजे ए ने विश्वासार्हतेचा गुन्हेगारीचा भंग केलेला आहे असं म्हटलं जातं. त्यासोबत बदनामी हा प्रकार का आहे तर IPC कलम 499 मध्ये 499 बदनामीचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. काय नमूद केले की कोणी बोलल्या जाणारे किंवा वाचण्याच्या उद्देशाने किंवा गाण्याद्वारे दृश्यमान निरूपणाद्वारे एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने किंवा अशा आरोपामुळे हानी पोहोचवेल असं मांडण्याचे कारण जाणून किंवा ऐकण्याचे हेतूने प्रकाशित करतो किंवा त्याबद्दलचे कोणतेही आरोप लावतो असं म्हटलं जातं. म्हणजे अपवाद वळखता त्या व्यक्तीची बदनामी करणे त्याचा काय असतं हेतू असलेला दिसून येतो. उदाहरणार्थ ए ला विचारले जाते की बी चे घड्याळ कोणी चोरले तर ए झेड निर्देश करतो झेड ने घड्याळ चोरले असे समजावे. म्हणजे ही बदनाम आहे जोपर्यंत हे सर्व अपवादामध्ये एकामध्ये होत नाही. म्हणजे अशा पद्धतीने महत्वाचे जे काही गुन्हेगारी कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात की की आपल्याला जे क्वेश्चन सोडवताना बऱ्याच गोष्टी खंडणी असेल, बदनामी सारख्या गोष्टी, अपहरण असेल किंवा अपघात असेल, अशा गोष्टी ज्या आपल्याला कन्सेप्च्युअल आलेल्या होत्या त्या आज आपण थोडेसे या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ताच्या तुमच्या सेशनमध्ये किंवा एक्झामच्या पिरियडमध्ये हे जे आपले जे सेशन चालू ते तुम्हाला कसं वाटत आहे ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आत्ताच पुढचे जे 2 सेशन होतील ते परत आपण MCQs घेणार आहोत. परत आपलं बुधवारी सेशन होणार आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 4 दिवसामध्ये आपण लॉचे जे काही क्वेश्चन आन्सर आणि जे थेरॉटिकल पार्ट आहे ते आपण घेणार आहोत. तर आजचं सेशन नेमकं तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणखी जर तुमच्या काही अपेक्षा असतील की या व्यतिरिक्त आणखी या गोष्टी घ्या मॅम असं जर वाटत असेल तर तेही नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आजचं सेशन आपलं या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.